मित्रांनो, राजकारणामध्ये ना दोन प्रकारचे नेते असतात. एक कॅमेऱ्यावर दिसतात आणि एक विधान परिषदेमध्ये अधिकाऱ्यांनाही घाम फोडतात. आजच्या आपल्या पॉडकास्ट सिरीजमध्ये असेच एक वादळी व्यक्तिमत्व आपल्याला भेटणार आहेत. नमस्कार, मी रेणुका एक विचारच्या या पॉडकास्ट सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपल्या बरोबर असे राजकीय नेते आहेत ज्यांचा स्वभाव खूप शांत संयमी वाटतो, पण जेव्हा ठाणेकरांचे प्रस्थापितांचे प्रश्न येतात ना, तेव्हा त्यांची भूमिका खूप आक्रमक दिसते. ते ठाणेकरांसाठी लढताना दिसतात. स्वागत करूयात ठाण्याचे लाडके आमदार संजय केळकर साहेबांचं आमच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये. खूप खूप स्वागत आहे सर. सर, आपण इथून मागचा प्रवास आणि तुमची आंदोलनं, राजकीय प्रवास हा एवढा दांडगा आहे. आता वारंवार आपण वेगवेगळ्या कामाने चर्चेत असता. आत्ताही ठाण्यातल्या एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आहात. तुम्ही सत्तेत आहात, मित्रपक्ष आहेत, अंतर्गत घडामोडी होत असतात, पण निमंत्रण आमंत्रण पत्रिकेवरून काहीतरी सुरू आहे. सर, प्रिंटिंग मिस्टेक होतीये की काही वेगळं सुरू आहे? काय वाटतंय? नाही, राजकीय पक्षामध्ये प्रिंटिंग मिस्टेक हे कारण दाखवलं जातं, ओके. पण अनेक वेळेला त्याच्या पाठीमागे वेगळं परत राजकारण पण असतं. हम्म. आणि त्याच्या दृष्टीने देखील शेवटी आत्मसन्मान, हम्म. जसं आम्ही आत्मनिर्भर म्हणतो, हम्म. तसा आत्मसन्मान हा आमच्या दृष्टीने त्याला प्राथमिकता आहे. हम्म. आमचा आत्मसन्मान, पक्षाचा सन्मान हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने जर काही चुका होत असतील, काही वेगळं काही करण्याचा प्रयत्न होत असेल, तर ते वेळच्या वेळीच आपण थांबवलेलं चांगलं असतं, किंवा वेळच्या वेळी निदर्शनास आणून देणं चांगलं असतं. आणि त्याच्यामुळे ही वादविवाद होत असतात. आम्हाला काही नवीन नाही. युतीचं राजकारण काय आम्ही 30 वर्षे खेळतोय. आणि त्याच्यामुळे त्या त्या वेळेला ती भूमिका घेणं देखील महत्त्वाचं असतं. देर इज अ कोऑर्डिनेशन ॲज वेल एज कॉम्पिटिशन. समन्वय पण करायचा आहे आणि स्पर्धा पण आहे. आणि त्याच्यामुळे ती सगळी बिटवीन द लाईन जी आहे ती पार करत करत पक्ष आणि कार्यकर्ता याचा आत्मसन्मान ठेवण्याकरता जे जे करता येईल ते मी करत आलेलो आहे आणि पुढे देखील करत राहणार. सर, हा तुम्ही म्हणताय की राजकारणात हे होत असतं, मग ही मैत्री खातर हे सगळं होतंय कारण की तुम्ही मित्रपक्षात आहात, की मग अंतर्गत आपल्या आणि तुमच्या मित्रपक्षातील नेत्यांमध्ये असं काही आहे? नाही, मी आपल्याला सांगितलं की ही स्पर्धा पण आहे. आणि त्याच्यामुळे ज्याला त्याला आपलं पुढे रेटून नेण्याचं काम करायचं असतं. परंतु काही त्याची साधन सुचिता पण असते. आणि ज्या वेळेला निवडणूक म्हणून तुम्ही एकत्र लढता, त्यावेळेला ती साधन सुचिता, किमान ज्याला म्हणता येईल साधन सुचिता ठेवणं गरजेचं असतं. आणि ती जर ठेवली गेली नाही तर माझ्यासारखा कार्यकर्ता जो आहे तो मोकळेपणाने, स्पष्टपणे त्यांना आठवण करून देत असतो आणि ठिकाणावर पण आणून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. सर, हीच आक्रमक भूमिका याआधीही ठाणेकरांसाठी आम्ही पाहिलेली आहे. अनेक मुद्द्यांवरती जेव्हा तुम्ही तुमच्या राजकीय प्रवासाची सुरुवातच ABVP पासून भाजपमध्ये आहात. मी जन्माला आल्यानंतर ज्या विचारामध्ये मी आहे, तर मी जोपर्यंत या धर्तीवर आहे तोपर्यंत त्या विचारामध्येच मी राहणारा कार्यकर्ता आहे. आणि त्याच्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता काही मिळवण्याकरता राजकारणात आलेला नाही. माझा कॅनव्हास जो होता तो फार मोठा होता. मी एक साधा शिक्षकाचा मुलगा आहे. माझ्या कुटुंबात ना आधी कोणी होते राजकारणात ना नंतर सुद्धा येतील मला वाटत नाही. आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला या देशावर इमर्जन्सी लादली गेली, आणीबाणी आणली गेली, लोकशाही धोक्यात आली आणि मॅडम इंदिरा गांधीने स्वतःच्या स्वार्थाकरता या ठिकाणी लाखो लाखो लोकांना जेलमध्ये टाकलं. मी कॉलेजमध्ये होतो, माझं वय साधारण 18-19 होतं. आणि त्यावेळेला या इमर्जन्सीला विरोध करण्याकरता, लोकशाही कायम राहावी या देशाची ही प्रस्थापित होण्याकरता जी आंदोलनाची हाक दिली गेली त्याच्यामध्ये मला सम्मिलित केलं गेलं. आणि त्याच्यामुळे माझा कॅनव्हासच मोठा आहे. हे दुसऱ्या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये मी उतरलो त्यावेळेला 77 साली. आणि त्याच्यामुळे मला काहीतरी व्हायचंय म्हणून जो राजकारणात येतो तो निरनिराळे पक्ष आणि निरनिराळे विचारांचा विचार करू शकतो. परंतु आमचा कॅनव्हास मोठा होता, त्याच्यामुळे आम्ही की आमचा प्रवास जो आहे तो असा इकडे तिकडे झालेला नाही.
सर तुम्ही आंदोलनांमध्ये लाठ्याकाठ्या खाल्लेल्या आहेत त्यावेळी खूप. सर काय एक सुरुवात होती जेव्हा तुम्हाला भेडसावलं की नाही आपली राजकारणात गरज आहे किंवा आपण राजकारणात जावं? नाही, मी कधी कधी गमतीत म्हणतो की धक्का किसने मारा. कारण माझ्यासारखा माणूस जो आहे तो क्रीडा आहे, सांस्कृतिक क्षेत्र आहे, साहित्य क्षेत्र आहे, अशा क्षेत्रामध्ये मी त्याही काळामध्ये पुढे गेलेलो होतो. मी बास्केटबॉलचा महाराष्ट्राचा मेंबर होतो. त्या टीममध्ये मी खेळलेलो होतो, मी रिप्रेझेंट केलं होतं. आणि एकही खेळ असा नाही की जो खेळ मी क्रीडा प्रकार असा नाही की जो मी केलेला नाही, खेळलेला नाही. पण ही जेव्हा गरज निर्माण झाली देशाला आणि तरुणांना आव्हान केलं गेलं त्यावेळेला याच्यामध्ये मी जी उडी मारली, त्याच्यानंतर ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी होते त्यांनी मला सोडलंच नाही, मला धरून ठेवलं आणि याच्यामध्ये अधिक मला गुंतला गेलो. आणि या विचाराकरता आपण लढलं पाहिजे, काम केलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने तेव्हापासून जे मी कॉलेजपासून सुरू केलं ते अजूनपर्यंत ते कायम आहे. सर आज राजकारणातला खूप मोठा प्रवास झालाय. मागे वळून बघितल्यानंतर असं वाटतं की आपण कुठे चुकलो किंवा काही अशा या प्रवासामध्ये? नाही, मागे वळून असं वाटण्याची गरजच नाही. कारण की मी जो निर्णय घेत असतो तो माझा स्वतःचा निर्णय असतो आणि त्या निर्णयाशी आपण ठाम राहायचं असतं. ज्या वेळेला आपण अशा मोठ्या क्षेत्रात बघा, मी निर्णय क्षेत्रात काम करत होतो. मला लोकांनी विचारलं की तुम्ही इकडे कशाला आले, तर मी त्यांना सांगितलं की हेच क्षेत्र असं आहे की तुम्ही आदिवासी क्षेत्रामध्ये एखाद्या गरीब आदिवासी झोपड्यामध्ये जाऊन काळा चहा देखील पिऊ शकता आणि मोठ्या कंपनीमध्ये, कॉर्पोरेट कंपनीमध्ये AC मध्ये बसून त्या मॅनेजिंग डायरेक्टर बरोबर देखील बोलू शकता. त्याच्यामुळे याचं परीघ जो आहे तो एवढा मोठा आहे. तर हा काही केवळ आमदार, खासदार, नगरसेवक होण्याचं क्षेत्र नाही आहे. हे माणसाला घडवण्याचं पण क्षेत्र आहे. इतक्या वर्सटाईल याच्यामध्ये काम करण्याची संधी आहे. आपलं व्यक्तिमत्व देखील त्याच्यामधनं उभं राहण्याची एक संधी आहे. त्या दृष्टीने मी बघतो, त्याच्यामुळे मला पश्चाताप वाटत नाही. एवढंच आहे की मी ज्या वेळेला या क्षेत्रामध्ये ज्याला म्हणता येईल की प्रत्यक्ष लोकप्रतिनिधी म्हणून कामाला सुरुवात केली, पदाधिकारी मी खूप वर्ष होतो, त्यावेळेला माझ्या लक्षात आलं आणि मी ठरवलं की आपल्याला इथेच राहून काय करायचं ते करू. कुठल्याही क्षेत्रामध्ये चांगल्या वाईट गोष्टी असतात, परंतु माणसाने पळ काढायचा नसतो. त्या क्षेत्रामध्ये तुमच्या सत्सद विवेक बुद्धीला जे जे चांगलं वाटतं ते आपण करत राहायचं. बाकीचे काही करतात म्हणून आपण करायला पाहिजे असं नाही. आणि त्याच क्षेत्रामध्ये राहून योग्य दिशा दाखवण्याचाही प्रयत्न करायचा आणि जे गैर आहे त्याच्यावर कठोर घाव घालण्याचा देखील आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याच्यामुळे मी या क्षेत्रामध्ये काम करत राहिलो. वाव सर, ॲक्च्युली खूप दिवसांनी मी असं अशा व्यक्तिमत्वाला भेटले जे मला इन्स्पायरिंग वाटले. का? कारण की एक राजकारणाची वेगळी भाषा मी आत्ता ऐकते, जरी ती ठाणेकरांच्या प्रश्नांसाठी आक्रमक असली तरी. थोडं ठाणेकरांच्या बाबतीत बोलायला आवडेल आणि इथल्याबद्दल. ठाणे गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बदललंय. क्लस्टर डेव्हलपमेंट झाल्यात, रिडेव्हलपमेंटचे अनेक प्रोजेक्ट आलेत. यामध्ये कुठेतरी वाहतूक कोंडी, रस्त्यांचं नियोजन या दृष्टिकोनातून तुम्ही कसं बघता या सगळ्याला? नाही, ठाणे शहर जे आहे आता माझी जवळजवळ 4थी पिढी आहे आणि त्याच्यामुळे या शहरावर मी फार प्रेम करतो. या शहरातल्या माणसाचा हॅपीनेस इंडेक्स वाढण्याकरता जे जे करता येईल ते मी करतो. आणि या शहराला खराब करण्याचं, विद्रूप करण्याचं, बदनाम करण्याचं जे जे म्हणून काही चालत असेल त्याच्यावर कठोरपणे घाव घालण्याचा पण मी प्रयत्न करतो. कारण माझं या शहराविषयी प्रेम आहे. या शहरामध्ये इतकी फर्स्ट डेस्टिनेशन असल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक फर्स्ट डेस्टिनेशन म्हणून ठाणं. त्याच्यामुळे आज तुमच्या जनगणनेनुसार जरी लोकसंख्या 18 लाख दाखवत असली तरी आज आमच्या या ठाण्याची लोकसंख्या 28 लाखाच्या वर आहे. आता एखादं शहर जे आहे त्याची प्रत्येक शहराची कॅपॅसिटी आहे की या शहरामध्ये किती लोक राहिले पाहिजेत, त्याची पाणी कसं मिळेल, त्यांना वाहतूक कोंडीत अडकण्याची गरज कशी राहता कामा नये किंवा त्यांना साध्या प्राथमिक सुविधा कशा चांगल्या मिळतील. तर या शहरामध्ये इतकं लोकसंख्या वाढलेली आहे. ठाणं वाढतंय, बरोबर.
ठाणं पुढे पण जात आहे. हं. आदरणीय मोदीजी आणि देवेंद्र फडणवीस तिकडे पंतप्रधान, हं. दिल्ली में नरेंद्र जी और महाराष्ट्र में देवेंद्र जी, हे आल्यानंतर या ठिकाणी या पूर्ण MMR रिजनमध्येच फार मोठा बदल झाला. अनेक योजना आल्या आणि या ठिकाणी वाहतुकीसाठी असतील किंवा अन्य अन्य योजना मोठ्या मोठ्या, त्या योजना लोकांच्या हिताच्या करता आणि पुढची 25-30 वर्षाचा विचार करून या ठिकाणी आणल्या गेल्या. आता त्याचे ते या योजना ज्या आहेत ते चालू आहेत. या 1-2 वर्षामध्ये त्या पूर्णत्वाला येतील. आज जी आपण म्हणताय की वाहतूक कोंडी आणि याला तोंड द्यायला लागतं, बघा जेव्हा कधी काही बदल घडत असतो त्यावेळेला काही काळ आपल्याला ते आपल्याला हजम पण होत नाही आणि काही काळ आपल्याला फार त्रासदायक होतं. आज तेच आहे. आज बघा की ही सगळी लोकसंख्येला तोंड द्यायचं असेल तर या ठाण्यामध्ये मेट्रो हवी होती. मेट्रोचं काम चालू आहे. या ठाण्याला भुयारी मार्गाने जाणारी काही व्यवस्था निर्माण व्हायला पाहिजे होती. 15,000 कोटीचा प्रकल्प जो आहे तो बोरिवली भुयारी मार्ग चालू आहे. या ठाण्याला ट्रक आणि मोठ्या मोठ्या वाहनांपासून जर मुक्त करायचं असेल तर अन्य काही व्यवस्था निर्माण व्हायला पाहिजे होत्या. कोस्टल रोडचं काम चालू आहे. सन्माननीय नितीन गडकरी साहेबांच्या खात्याच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून दिल्ली ते मुंबई रस्ता चालू आहे की जो रस्ता ठाण्याच्या अलीकडेच तो डायव्हर्ट होईल आणि JNPTच्या दिशेने हे सगळे मोठे मोठे ट्रक आणि जे 10-10 चाकांचे 20-20 चाकांचे जे मोठे मोठे व्हील्स आहेत ते त्या ठिकाणी होतील. त्यानंतर ठाणेकरांना श्वास घेता येईल. हे 1.5-2 वर्षामध्ये आपल्याला अनेक गोष्टी बघायला मिळतील. त्याच्याच बरोबर रिंग मेट्रो जी आहे ही देखील आज जरी लोकांना वाटत असेल ती कशाला पाहिजे, काय गरज आहे, परंतु जो पुढचं भविष्य बघायचा प्रयत्न करतो दूरदृष्टीने तर आपल्या असं लक्षात येईल की पुढच्या काळामध्ये जेवढ्या म्हणून व्यवस्था निर्माण होतील त्या ठाणेकरांना अपुऱ्या पडतील की काय, एवढ्या व्यवस्था निर्माण करण्याची आज गरज झालेली आहे. त्याच्यामुळे रिंग मेट्रो देखील 10,000 कोटीचा प्रकल्प जो आहे तो आता त्याचंही काम सुरू झालेलं आहे. काही तक्रारी आहे त्या दुरुस्त करण्याचं मी स्वतः लक्ष घालून काम करतोय आणि त्याच्यामुळे या ठिकाणी पुढच्या आता जरी हा त्रास आपल्याला वाटत असला तरी मला वाटतं की पुढच्या काळामध्ये एक चांगली सुविधा म्हणून देखील ती ठाणेकरांना उपलब्ध होणार आहे. सर, एक 2-3 वर्षानंतर किंवा अजून काही वर्षानंतर ठाण्याला कसं बघता तुम्ही? खूप आधीपासून तुम्ही ठाण्याला बघितलं आणि आताही खूप वेगळं ठाणे, दरवेळी आलं की वेगळा अनुभव मिळतो, वेगळी इमारती झाल्यात. इथून पुढे कसं वाटतं, काय असावं ठाणे? इथून पुढे जे आम्ही महाराष्ट्र जो आहे तो अभिनव महाराष्ट्राचं स्वप्न बघतो तसं ठाणं देखील एक वेगळं असं शहराचं आम्ही स्वप्न बघतोय. एक काळ असा होता की 50 पैशांमध्ये आम्ही जांभळी नाक्यावर येतो स्टेशनवरनं, 25 पैशामध्ये आणि 50 पैशामध्ये टेंभी नाक्यापर्यंत येत होतो स्टेशनपासून. काळ बघा किती बदलला आहे. एक काळ असा होता की 12,000 फक्त टेलिफोन होते, ते देखील मोबाईल तर नव्हते. 12,000 टेलिफोन होते. आता मोबाईलच मोबाईल झाले, टेलिफोन आता कमी झाले आणि लाखो लोकांना म्हणजे देशच आपला हा सर्वाधिक टेलिफोनचे जे इन्स्ट्रुमेंट विकण्याची आपला देश त्या क्रमांकावर आहे, टॉप 3 मध्ये. त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये जे ठाणं असेल त्याच्यामध्ये काही गोष्टी आम्हाला ऍड पण करण्याची गरज आहे. इथे एज्युकेशन हब निर्माण व्हायला पाहिजे. जशी मुंबई विद्यापीठाचं उपकेंद्र आम्ही सुरू केलं त्याच्यामध्ये माझा देखील सहभाग होता. महापालिकेने फार मोठं याच्यामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे की 1 रुपया भाडं वर्षाला त्यांनी आपली जागा दिली आहे. या उपकेंद्राच्या माध्यमातून आमच्या मुलांना या ठिकाणी विविध कोर्सेस त्या ठिकाणी निर्माण करता येतील. तसंच एज्युकेशन हब असं पाहिजे की आमच्या ठाण्यातला विद्यार्थी जो आहे तो मुंबईकडे जाण्याची गरजच पडणार नाही. येणाऱ्या काळात होईल हे? हो, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएटचे देखील कोर्सेस, मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, निरनिराळे मॅनेजमेंट असेल, ते या ठिकाणी एक एज्युकेशन हब म्हणून निर्माण झाले पाहिजेत. सर्वाधिक सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सांस्कृतिक क्रीडा निर्णय या ठिकाणी मैदान असेल, स्टेडियम असेल,
अशा प्रकारची म्हणजे केवळ ठाणं हे लॉजिंग बोर्डिंग असतं कामा इन शॉर्ट. पूर्वी असं होतं की ठाण्याचा माणूस सारखा मुंबईला पळायचा, हो. तर तसं न केवळ होता या ठिकाणी देखील अनेक व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध झालेल्या असतील असं मी ठाणा बघतोय की जे देशाच्या नकाशावर टॉप 10 मध्ये असलं पाहिजे. वाव, आणि शुभेच्छा आहेत. आणि इथून मागे अर्थात ठाण्यामध्ये अनेक विकसनशील बदल आताही झालेत, यापुढेही होतील अशीच अपेक्षा आहे. सर, आपला एक जनता दरबार सुद्धा असतो. आपण दर सोमवारी, शुक्रवारी अनेकांचे प्रश्न सोडवता. अनेक लोक थेट आमदारापर्यंत भेटता येतात, प्रश्न सॉल्व्ह होतात, असा हा एक संवाद असतो. काय जाणवतं या संवादातून जेव्हा तुम्ही थेट नागरिकांना भेटता, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात? बघा, हा जनसंवाद जो आहे आता तर मला वाटतं 117वा किंवा 18वा जनसंवाद आहे. चिकाटीने बसणं, माझ्या कार्यकर्त्यांची पण फार मोठं याच्यामध्ये योगदान आहे. माझे जे सहकारी आहेत तिथे येऊन बसतात. मी याच्या आधी आणि अजूनही चालू आहे की बघा, लोकप्रतिनिधीच्या बद्दल लोकांची एक वेगळी दृष्टिकोन असतो की लोकप्रतिनिधी डायरेक्ट 5 वर्षांनीच येतो की काय, किंवा लोकप्रतिनिधी सापडत नाही, भेटत नाही, फोनवर येत नाही. तर या ज्या लोकांच्या चुकीच्या किंवा खऱ्या मला माहिती नाही, या संकल्पनांना जर आपल्याला छेद द्यायचा असेल तर मी हे अवलंबलेलं आहे. आता मी गेली 18 वर्ष आमदार आहे. मी स्वतः माझा फोन मीच उचलतो. कुठल्याही जगातल्या कुठल्याही व्यक्तीने फोन केला तरी माझ्याकडे ही माध्यमाच्या माध्यमातून डायरेक्ट कुठलाही माणूस ओळखीचा असो अनोळखी मला डायरेक्ट भेटू शकतो. आणि या जनता दरबार आहे ज्याला जनसंवाद म्हणतो आम्ही. जसं आम्ही लोकांकडे जाऊन आपल्या आमदार आपल्या भेटीला कार्यक्रम करतो, त्याची 150-200 कार्यक्रम झाले की लोकांना एकत्र बसून त्यांच्याबरोबर संवाद करणं, त्यांच्या समस्या ऐकणं आणि त्यांनाच बरोबर घेऊन लोकसहभाग, लोक चळवळ आणि लोककल्याण. लोकांना पण तुम्ही पार्टिसिपेट करायला पाहिजे लोकशाही, तर त्या दृष्टीने सोडवतो. तसं इथे जे जनसंवाद आम्ही करतो हे फार प्रभावी व्यासपीठ आहे. याच्यामध्ये अडला नडला इतक्या प्रकारच्या समस्या समाजामध्ये आहेत, ती मंडळी हक्काने या ठिकाणी येतात आणि हक्काचं ठिकाण म्हणून त्यांना हे वाटलं पण पाहिजे, तरच लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही लायक काम करतो असं मी समजतो. मग त्याचे पडसाद विधिमंडळामध्ये आपण निर्माण करायचे, त्याच्यातून प्रश्न सोडवायचे आणि काही प्रश्न इथेच त्यांचे ऐकून निरनिराळ्या शासकीय कार्यालयांशी संपर्क करून सोडवायचे. जर नाही सुटला, योग्य असला, तर पुन्हा तो शुक्रवारी आलेला सोमवारी येतो, परत येतो, जोवरी त्याचा पाठपुरावा करत आहे. आणि याच्याकरता मोठी टीम पण लागते. शेवटी एकटा माणूस कधी निवडून पण येऊ शकत नाही, एकटा माणूस कुठलंही काम करू शकत नाही, हे पहिले तुमच्या डोक्यामध्ये असलं पाहिजे. तर आमची टीम पण असते, त्या टीमच्या माध्यमातून देखील आम्हाला अतिशय प्रभावीपणे करता येतं. आणि केवळ ठाण्यातलं किंवा मतदारसंघातलं नाही, तर महाराष्ट्रातलं कुठलेही येतात. आता आज माझ्याकडे मला वाटते सांगली का कोल्हापूरच्या भागातला आला होता की त्याला शेतकऱ्याचा कर्ज जे आहे, आता कर्जमाफी केली आहे, ती कर्जमाफीचा त्याला अजून लाभ मिळाला नाही, ती तक्रार घेऊन आलं. त्याच्यामुळे अतिशय आलेल्या माणसाला आपण जेवढे त्याला प्रश्न त्याचा सोडू आणि अडचण सोडू, कारण सामान्य असतो, दुर्लक्षित असतो, वंचित असतो, आपल्याकडनं जेवढी त्याला ताकद देता येईल ती आम्ही देण्याचा हा एक प्रयत्न आहे. सर, अगदी बोलल्याप्रमाणे आता आम्हीही एक्सपिरियन्स केला त्या गोष्टीचा. किंबहुना मलाही फार कमी ओळखीमध्ये तुम्ही ही संधी दिलीत पॉडकास्टची, त्यामुळे मी हे तुमचा हा एक स्वभाव मला आवडला की तुम्ही जज नाही करत आहात लोकांना आणि तुम्ही भेटण्याची संधी देताय. आताही काही चित्रपटातली मुलं आली होती, फेमस इन्फ्लुएन्सर होते आणि ते त्यांचा मुद्दा घेऊन आले होते, मराठी थिएटर, मराठी आहे आणि थिएटर मिळत नव्हतं. तर तो किस्सा आवडायला ऐकायला आवडेल सर. मला वाटते आता जो रिलीज झाला भूतम ना भयम, हा मराठी चित्रपट, अगदी कोरी मुलं, ताजी मुलं की ज्यांनी खूप काही असं या क्षेत्रात नाव कमवलेलं नाही, अशा तरुणांना घेऊन तो चित्रपट घेतला. आणि त्यांची तक्रार ही होती की या पिक्चर चालल्यासारखा आहे, लोक येत आहेत ते बघायला, झी टॉकीजने त्याची निर्मिती केलेली आहे,
आणि इथली जी काही मॉल्स आहेत त्या मॉल्समध्ये या चित्रपटाला जो स्लॉट दिला गेलेला आहे तो असा दिलाय की लोक येऊ शकणार नाही. हो. आणि त्याच्यामुळे ही सगळी तरुण तरुण मुलं खूप चांगलं काम केलं असणार त्यांनी. मला जेव्हा मी त्यांच्याकडे बघितलं की त्यांना एक प्रकारे हे प्रोत्साहन द्यायला पाहिजे. बरं. खरंच चांगला पिक्चर असेल तर तो योग्य वेळेला दाखवला तरच कळणार, लोक त्या ठिकाणी जाणार. बरं. आणि त्याच्यामुळे जेवढी म्हणून या ठिकाणी मॉल आहेत त्याच्यातल्या त्या 3 ठिकाणच्या लोकांनी सांगितलेलं आहे की आम्ही त्यांना प्राईम स्लॉट देऊ या चित्रपटाला. आणि उरलेले जे आहेत त्या उरलेल्यांना देखील आता माझी पत्र जी आहेत ती आज जातील आणि त्यांच्याशी माझं बोलणं पण होईल. मला खात्री आहे बघा की मराठी चित्रपटाला देखील चांगला स्लॉट मिळाला पाहिजे. हो. कारण की ही मराठी मुलं जी आहेत ती चांगलं काम करत असतील आणि चित्रपटाचा विषय पण चांगला असेल तर लोकांना त्या चित्रपटाचा आनंद देखील मिळाला पाहिजे. आणि थिएटर्सनी देखील हे कंपल्सरी महाराष्ट्रामध्ये या लोकांना पहिला प्राईम, समजा तो चालत नसेल तर तुम्ही वेगळा बदलून टाका, पण तो चालायच्या आधीच तुम्ही तो पाडायला घेता काय हो. तर ते चालणार नाही. आणि त्याच्यामुळे त्यांना आता तो प्राईम टाईम जो आहे तो निश्चितपणे उरलेल्या ठिकाणी देखील मिळेल याची मला खात्री आहे. सर, ती तरुण मुलं होती, सोशल मीडियावर ॲज अ इन्फ्लुएन्सर हो. ती चांगली फेमस आहेत. आत्ता सर आपल्या देशामध्ये तरुणांनी जे काही आक्रमक करून हे जे जेनझी आपण बघितलं आंदोलन, कॉक्रोच जनता पार्टी किंवा त्या पलीकडे जाऊन अनेक तरुण मुलं रस्त्यावरती होती. त्यांनी एक वेगळ्याच आंदोलनाला दिशा दिली. काय वाटतं या आंदोलनाला बघून, आणि तुम्ही ही आंदोलनं केली आहेत यामागे? त्यावेळेला ती स्वातंत्र्याची दुसरी लढाई होती. हो. कारण की त्या ठिकाणी पूर्णपणे डिक्टेटरशिपची म्हणजे इमर्जन्सीच आणली होती. निरपराध लाखो हो. लोकांना जेलमध्ये टाकलं. ती वेळ आणि ही वेळ ही कम्पेअर करू शकत नाही. ती लोकशाहीची लढाई होती. हो. ही कसे नरेटिव्ह कुठलेही चालू. तरुणांचा जो मध्यवर्ती जो विषय होता त्याच्यावर देखील मोदी सरकारने खूप करारीपणे उपाययोजना सुरू केल्या हो. आहेत. त्यांना जेलमध्ये टाकणं, नवीन कायदा पास केला, निरनिराळ्या पद्धतीचे व्यवस्थेमध्ये काही बदल आणले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण निर्माण केलेलं आहे. तर ह्या उपाययोजना ह्या तरुणांना निश्चितपणे दिलासा आहे. त्याच्यामुळे आंदोलन तर असे ज्या विषयामध्ये केलेलं आहे त्याच्याबद्दल कोणाचा दुमत नाहीच आहे. पण आंदोलनाच्या आडून काही जण जे असतात ना ते निर्णय नरेटिव्ह चालवत असतात की जणू काही हे सरकार जे आहे ते एकदमच तरुणांसाठी अहो इतकं मोठं काम करून दिलं. आपण एवढं पण ज्याला म्हणता येईल की कृतज्ञ असता कामा नये की हे नोकरी आणि स्वयंरोजगारासाठी ज्या पद्धतीने निर्णय योजना आणल्या गेल्या आहेत तरुणांसाठी आहे आणि त्या आणल्या पाहिजे, त्या आणलेल्या आहेत. आणि तरुणांची नस जी आहे, सरकार जे आहे ते पुढच्या भविष्याकडे बघूनच निर्णयाच्या योजना ज्या आहेत त्या आणण्याचा, स्टार्टअप असेल, त्यांना प्रोत्साहन द्यायचं असेल, महिलांचं असेल, मुलींचं असेल, शैक्षणिक असेल, रोजगारासाठी असेल. आणि त्याच्यामुळे बघा की महाराष्ट्राचा जो बेरोजगारीचा दर आहे ना शेवटी हा तरुणांशी जोडलेला आहे. हा महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचा 7.7 आहे आणि केरळचा जो दर आहे तो 28%. त्याच्यामुळे चित्र एक आहे, रंगवणारे रंगवू देत, परंतु तरुणांना हे कळतंय. केवळ तरुण खेड्यातले तरुण असतात, तालुक्याच्या ठिकाणी राहणारे तरुण असतात, शहरामध्ये राहणारे तरुण असतात. आणि तरुणाची शक्ती जी आहे ती योग्य दिशेने नेण्याचं काम जसं आपण शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून करतो, शासकीय माध्यमातून देखील करतो. याच्यावरनं मी आपल्याला उदाहरण देईल की आज लाखो तरुण छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही नाव घेतो, आम्ही त्यांना देव मानतो, आमचं दैवत आहे. कारण की ज्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे, शौर्य आणि पराक्रम. तर हे जे गड किल्ले आहे या गड किल्ल्याच्याकडे आपण बघायला पाहिजे. आणि मला आनंद वाटतो या महाराष्ट्रामध्ये की लाखो तरुण आज गड किल्ल्याची सेवा करतात. तर त्यांची उदो करायला पाहिजे. त्यांना कुठलाही सपोर्ट नसला तरी देखील ते संघटना म्हणून खर्चाने देखील त्या ठिकाणी डागडुजी, कारण त्यांना माहिती आहे की हे गड किल्ले राहिले तर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा अविरत चालणार आहे आणि हा विचारच आपल्या देशाला चालणार आहे. ज्या पद्धतीने महाराजांनी एक वेगळी राज्य निर्माण केलं तर त्याच्यामुळे अशी तरुण शक्ती आहे ना
की जी गडावर जाऊन कपाळाला माती लावते. हो. तशा प्रकारची तरुणाई जी आहे ती आपल्याला अभिप्रेत आहे. आणि त्याच्यामुळे आंदोलन ही निरनिराळ्या विषयापुरती होतात. ती योग्य दिशेने होत असतील तर त्याला पाठिंबा देखील असला पाहिजे. आता हा विषय जो आहे तो योग्य होता. त्याच्यावर सरकारने चांगल्या पद्धतीने दाद दिली, प्रतिसाद दिला. बरोबर. सर, आंदोलनामध्ये प्रत्येक आंदोलनामध्ये कदाचित प्रत्येक राजकीय पक्ष आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असेल, पण या आंदोलनामध्ये ह्या जे मुलांनी जे काही केलं, अनेक बातम्यांमध्ये किंवा आपण पाहिलं असेल कुठेतरी बीजेपीवर लोकांनी, स्थानिकांनी नाराजी दर्शवल्याचं पाहायला मिळालं. काय वाटतं तुम्हाला याबद्दल? म्हणजे नाही असं बघा, आहे कसं आहे, खरं की हे फक्त दाखवलं नाही गेलं? मी खरं आहे का खोटं आहे हे नाही सांगणार, हं, परंतु सोशल मीडिया आहे, हं, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तो चालत असतो. हं, आणि त्याच्यामुळे त्याच्यावरून काही आपण तर्कवितर्क करू शकत नाही. हं, हं, एकदा ठरवलं की बीजेपीवर नाराजी. आता बीजेपीला 3 वेळेला निवडून दिलं, प्रधानमंत्री पदी मोदीजी बसले. हं, जगभरातल्या काही शक्ती अशा होत्या की मोदीजी होऊ नयेत हं, प्रधानमंत्री. जसं आपण जे म्हणताय की गुजरातमध्ये त्यांनी 3 टर्म मुख्यमंत्री पद केलं. हो. आणि त्यांना एक निवडणुकीमध्ये अशी अवस्था निर्माण केली गेली होती की काय सांगितलं होतं त्यांनी, सौदागर आहे, हं, मौत का सौदागर, हं, म्हणून इतकं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी केलं गेलं होतं. लोक दूधखोरी नाही, लोकांनी डबल मतांनी त्याला त्या ठिकाणी गुजरातमध्ये निवडून दिलं. त्याच्यामुळे बघा, जनता जी आहे त्यांना आपण मूर्ख समजू शकत नाही. आज जे आपण म्हणतोय की बीजेपीवर नाराज आहेत, अमुक आहे, तमुक आहे, शेवटी याला प्रमाण काय असू शकतं? एक तर लोकशाहीमध्ये निवडणुकीच्या माध्यमातून लोक कोणाला हे करतात ते प्रमाण असू शकतं, किंवा निरनिराळ्या माध्यमातून जे आपल्याला रिपोर्ट्स येतात कामाचे सरकारच्या, जसं कोविडमध्ये रिपोर्ट आला की आपल्या सरकारने 150 पावणे 200 देशांना आपण लसी फुकट दिली. तेव्हा लोकांना लक्षात आलं की अरे, त्याच्यामुळे त्याच्यावरनं आपण काही हे बांधू शकणार नाही. सर, पुन्हा एकदा जरा ठाण्याकडे येते. मागे एकदा पण आपण आवाज उठवला होता पाणी प्रश्नावरती. पाणी गळती मोठ्या प्रमाणात होते. आता ते चित्र बदललंय का? आणि पाण्याच्या बाबतीत किंवा ठाणेकरांच्या आरोग्याच्या बाबतीत काय धोरणं येणाऱ्या काळात बघायला मिळतील? नाही, ठाण्याला पाण्याची गरज आहे. हं, उंच उंच इमारती मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत. विधिमंडळामध्ये देखील मी वारंवार सांगत आहे की प्रत्येक शहराची कॅपॅसिटी आहे. बरोबर. जर या माझ्या ठाण्यामध्ये 100 माळ्याच्या, 50 माळ्याच्या, शेकडोच्या वर इमारती झाल्या तर पाणी आम्ही देणार कुठून? त्याचं काही नियोजन आहे की नाही? त्याचं नियोजनाची गरज आहे. आज आमच्याकडे 650 MLD ची गरज आहे, पण उद्या आम्हाला 850-900 MLD पाणी लागणार आहे. तर त्याची व्यवस्था काय आहे ती माझ्या डोळ्यासमोर आहे. तर त्या व्यवस्थेच्या मागे आत्तापासून आम्ही लागायला पाहिजे. हे पॅचवर्क करण्याचं काम आणि त्या ठिकाणी तुमच्या हे जे टँकर माफिया आहेत त्यांना त्या माध्यमातून हात धुवून घेण्याच्या ऐवजी ह्या ज्या निरनिराळे पर्याय आहेत, अगदी पर्याय बघा की समुद्राच्या पाण्यातून देखील आपण पिण्याचं नाही पण अन्न वापरण्याचं पाणी निर्माण करू शकतो. हे सिद्ध झालेलं आहे, ते सुरू आहे. चेन्नईला सुरू आहे, मुंबईला आता सुरू होणार आहे. तर तिथून पाणी घेण्यापासून अनेक स्रोत पाण्याचे आहेत. तर ते माझं एवढंच भूमिका आहे की ते आत्तापासून आपण कामाला लावले ते स्रोत, तर ठाण्याला पाणी आपण देऊ शकतो. धरण हे दशवार्षिक काम आहे, हे काय पंचवार्षिक नाही आहे. आणि आज जर धरणाचं कामाला आपल्याला मध्ये आडकाठ्या अनेक येत आहेत. शाही धरण असेल, कालू धरण असेल, याचं 10 वर्षापासून चालू आहे, परंतु तिथली लोक जे प्रकल्पग्रस्त होणार आहेत ते त्या ठिकाणी आंदोलनाच्या भूमिकेमध्ये. तर आणखी निरनिराळे पर्याय शोधून ह्याला कसं करता येईल, किंवा मग नवीन बांधकामावर देखील आपल्याला बंदी आणत नाही तर आहे तो पण ठाणेकर नाखुश होईल आणि नवीन येणाऱ्याला देखील मिळणार नाही. म्हणजे दोन्ही दुःखी राहतील. आपलं ध्येय काय पाहिजे की ठाणा हे त्याचा हॅपीनेस इंडेक्स जो आहे प्रत्येक नागरिकाचा हा वाढला पाहिजे.
त्या दृष्टीने नियोजन करण्याच्या मागे माझ्यासारखा कार्यकर्ता त्याचा पाठपुरावा करतो. सर 2 छोटे छोटे प्रश्न आहेत. एक की येणाऱ्या काळात सगळ्यात जास्त आधुनिकीकरणामुळे कुठली भीती जाणवते, की आपल्या ठाण्यावर किंवा इतर शहरांवर ताण येऊ शकतो त्या गोष्टीचा? आधुनिकीकरणामुळे कुठली भीती ही भेडसावते? नवीन जी विकासाची निर्णय योजना येत आहेत हं. आणि त्या अपरिहार्य आहेत, त्या हं. काढायला लागतील, त्याला हो. काही इलाज नाहीये. हो. पर्यावरणाचा जो धोका निर्माण होतो हं. तर त्याच्यावर मात करत तो जर बॅलन्स साधला, आज तो बॅलन्स आपण साधण्याची जी गरज आहे आणि त्याला अर्थात शासनाने काही निरनिराळ्या कंडिशन पण टाकलेल्या आहेत. हं. पाण्यासाठी जसं वॉटर हार्वेस्टिंग पासून अनेक आता कंपल्सन केलेलं आहे हं. महापालिकेने आणि शासनाने. तसं या पर्यावरणाचा समतोल राखत हा डेव्हलपमेंटचा आपण केला तर त्याचा फार मोठा दूरगामी आपल्याला चांगला परिणाम आपल्याला मिळू शकेल. आणि त्याच्याकरता नागरिकांना देखील मी नेहमी आवाहन करतो हं. की आता ही कांदळवन आहे, हं. ही जर तुम्ही त्याच्यावर जर अतिक्रमण करायला लागला हं. तर आपल्या पर्यावरणाचा समतोल कसा राहील? बरोबर. तर त्याच्यावर नागरिकांनी जी काही आवश्यक शिस्त आहे ती पाळली पाहिजे. हो. नागरिकांनी स्वच्छतेच्या दृष्टीने देखील कचरा कुठे टाकावा, कुठे नाही टाकावा, हे सगळं पर्यावरणाचं संकट आहे. बरोबर. ज्यावेळेला वस्ती वाढते, डेव्हलपमेंट सुरू असते, त्यावेळेला देखील फार त्याला पर्यावरणीय धोके पण निर्माण होतात. ते हं. बॅलन्स केलं तर निश्चितपणे ही विकास जो आहे हं. तो भकास करणारा नसेल तर खऱ्या अर्थाने झकास करणारा. झकास करणारा राहू शकतो. सर एक अजून एक यालाच जोडून आहे, रिडेव्हलपमेंट हे खूप महत्वाचा मुद्दा आहे येणाऱ्या काळामध्ये आणि मलाईदार खातं पण आहे ते. ठाणेकरांवर यातून न्याय म्हणजे ठाणेकरांना यातून न्याय मिळेल का, किंवा त्यांना यातून योग्य ते मिळेल का नाही रिडेव्हलपमेंट? बघा, पुनर्विकास हा या ठिकाणी गरज आहे, कारण ठाणे ही ऐतिहासिक शहर आहे, सांस्कृतिक शहर आहे आणि खूप जुन्या इमारती या ठिकाणी आहेत, त्याचा पुनर्विकास चालू आहे. बघा आता ठाण्यामध्ये तर तुम्ही फेरफटका मारला तर पत्रे आपल्याला दिसतात, कारण ह्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास चालू आहे आणि ज्या मोडकळीस आलेल्या आहेत त्याचाही चालू आहे. तर या पुनर्विकास जो आहे तो पारदर्शी असला पाहिजे. हा पुनर्विकासामध्ये रहिवासी जो आहे त्याला योग्य तो आधार आणि न्याय दिला गेला पाहिजे आणि या पुनर्विकासाकरता जो विकासक आहे त्या विकासकावर अशा प्रकारचा अंकुश ठेवला पाहिजे की तो यांची फसवणूक करणार नाही. अनेक क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी या फसवणुकीचे प्रकार आमच्या या जनसंवादमध्ये देखील लोक येतात की मोठ्या प्रमाणात 10-10 वर्ष त्याचा पुनर्विकास केलाच नाही आणि लोक आपले भाड्याने कुठेतरी राहतात, ती भाडी मिळत नाही, असं छळवाद पण चालू आहे. त्याच्यावर पण आम्ही उपाययोजना जे आहेत ते करून ते देखील अशा प्रकारच्या चुकीचं काम करणाऱ्यावर अंकुश टाकण्याचं काम देखील आमचं चालू आहे. पण हा पुनर्विकास जो आहे हा पुनर्विकास हा योग्य दिशेने होण्याकरता देखील शासनाने सेल्फ रिडेव्हलपमेंट पण समोर आणलेलं. बघा म्हणजे शासन निरनिराळ्या माध्यमातून प्रभावी उपाययोजना पण करते की ठीक आहे विकासक नको ना, तर त्या इमारतीमध्ये राहणारे लोक जे आहेत तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार. त्याच्याकरता जे तुम्हाला मदत लागेल, मग कमी इंटरेस्टने कर्ज असेल, त्या ठिकाणी स्टॅम्प ड्युटीमध्ये कन्सेशन असेल, अनेक गोष्टी ज्या आहेत तर त्या देखील करून ह्या पुनर्विकासाचं जे काही आज काही ठिकाणी त्रास होतोय त्याच्यावर देखील या उपाययोजना केल्या जात आहेत. सर तुम्ही खूप मुद्देसूद आणि छान उत्तरं देताय. वेळेची मर्यादा आहे पण मला अजून प्रश्न सुचत आहेत. एक छोटासा प्रश्न थोडा भावनिक असेल. या सगळ्या राजकीय प्रवासामध्ये एक क्षण असा आठवतोय सर की तो कधीच विसरू शकत नाही? बघा मला पूर्वी देखील असा प्रश्न विचारला की तुम्ही असा एक क्षण की ज्या वेळेला तुम्ही खूप ज्याला म्हणजे तुम्हाला खूप आनंद झाला, त्याही वेळेला मी उत्तर दिलं होतं की असा एक क्षण नसतो. आमच्यासारखा सार्वजनिक जीवनामध्ये काम करणारा, सामाजिक बांधिलकी सांभाळणारा कार्यकर्ता जो असतो तर आम्ही हा विचार करतो की जो आपल्याकडे दुःखी, कष्टी आणि अडचणीत असलेला, पीडित असलेला, संकटग्रस्त असलेला आणि वंचित असलेला माणूस येतो आणि त्याचं आपल्या हातून ईश्वराच्या आशीर्वादाने आपल्या हातून जर काम झालं आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसला
तर तो क्षण जो आहे तो आपला अत्यंत आनंदाचा असतो. वा. आणि असे क्षण आपण गोळा करत Yes. आपल्या आयुष्यामध्ये काम करायचं असतं. वाव, खूप सुंदर सर. एक छोटासा रॅपिड फायर, एक झटपट मी प्रश्न विचारते सर. सर, ठाण्यातलं तुमचा सर्वात आवडता चहाचं ठिकाण कुठलं, किंवा खाण्याचा असा स्पॉट कुठला आहे? मी तर डबा खाणारा माणूस आहे. त्याच्यामुळे जो मला जिथे नेईल ओके. तिथे मला जेवढंच आवडतं किंवा पटतं तेवढं मी खातो आणि उठतो. त्याच्यामुळे मला तुम्ही जर विचारले की मला चहाचं ठिकाण वगैरे, तो ओढून काढून मला देता येईल उत्तर, परंतु असं काही मला डेस्टिनेशन कुठलं चहाचं असं नाही. महाराष्ट्रातलं माझ्या फिरतं. कार्यालयामध्ये पण स्वतःच माझे इथे चहाचे लोक बनवतात. ओके. त्याच्यामुळे मी असं तुम्हाला सांगता येणार नाही मला. असं महाराष्ट्रातलं फिरायचं आवडतं ठिकाण? ज्या ज्या ठिकाणी निसर्ग फुललेला आहे वा. आणि ज्या ज्या ठिकाणी स्वच्छ असा हवा आहे आणि ज्या ज्या ठिकाणी काही ऐतिहासिक किंवा देवदर्शनाची ठिकाणं आहेत, ती ठिकाणं मला निश्चितपणे आवडतात. सर, ठाणे महापालिकेमध्ये तुम्ही सत्तेमध्ये आहात, मित्रपक्षही आहेत, पण थोडी चढाओढ पाहायला मिळते. त्यामुळे ठाणे महापालिकेमध्ये जर काम करून घ्यायचं असेल तर एक सर्कस असते, ती कुस्ती असते, की मग माइंड गेम खेळावा लागतो, काय वाटतं? तिन्ही खेळायला लागतं. एक सर्कस पण आहे, माइंड गेम पण चालवायला लागतो आणि कुस्ती पण वेळ पडली तर खेळणं आवश्यक असतं. कारण की शेवटी भगवान श्रीकृष्णाने देखील सांगितलेलं आहे की जिथे जिथे अधर्म असेल त्या अधर्मावर घाव घातला पाहिजे. धर्माचा जर पुढे विजय मिळवायचा असेल आणि धर्म प्रस्थापित करायचा असेल तर आपल्याला ते काम करणं गरजेचं आहे. तुमच्या हातामध्ये तुम्ही सुदर्शन चक्र देखील योग्य वेळेला घ्यायला पाहिजे. सर, तुमचा स्वभाव फार संयमी आणि शांत वाटतो, बोलतानाही तुम्ही तसे दिसता. राग कशाचा येतो सर जरा तुम्हाला? जे म्हणून असत्य असेल किंवा जिथे खोटारडेपणा असेल, अन्यायकारक असेल आणि विशेष करून एखाद्या गरीब माणसावर, सामान्य माणसावर अन्यायकारक काही चाललेलं असेल तर राग जो आहे तो आपला अनावर होतो आणि निश्चितपणे त्याला न्याय मिळण्याकरता त्याचा उपयोग होतो. सर, सर्वसामान्य व्यक्ती नेहमी म्हणतो की अरे नशीब साथ नाही दिलं. राजकारणात काय गरजेचं आहे त्या अनुषंगाने? अभ्यास हवा, पैसा हवा, की नशीब लागेल, काय वाटतं? अभ्यास पाहिजे. अभ्यास असेल तर तुम्ही चांगलं काम करू शकता आणि तुम्ही कर्म करत राहिला. राजकारणामध्ये केवळ पैशाने माणूस मोठा होत नाही, नाही तर जेवढे म्हणून टॉप श्रीमंत, गर्भश्रीमंत लोक आहेत हे सगळे राजकारणामध्ये राजकारण ताब्यात घेऊ शकले असते. तुमची जनतेशी काय जोडणी आहे तर त्या जोडणीनेच तुम्हाला निश्चितपणे यश मिळतं. पैसा हा आवश्यकतापुरती लागतोच, परंतु पैशानेच तुम्ही निवडणूक जशी जिंकता येत नाही तसं पैशाविना पण निवडणूक जिंकता येत नाही. तसा हा मधला बॅलन्स आहे. तुम्ही सचोटीने, इमानदारीने जर राजकारणामध्ये काम करत असाल तर जनता किंवा जो रहिवासी आहे, नागरिक आहे, मतदार आहे, तो दूधखोळा नाहीये. त्याला माहिती आहे की कुठल्या माणसाला आपण कशा पद्धतीने मतं द्यायला पाहिजेत किंवा कुठल्या माणसाकडे आपण जायला पाहिजे. ती विश्वासार्हता मिळवणं फार कसरत आहे. त्याच्याकरता अनेक गोष्टींचा तुम्हाला त्याग करायला लागतो. अनेक गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही कमीत कमी गोष्टी तुम्हाला म्हणजे तुमच्या गरजा कमीत कमी ठेवायला लागतात. आवश्यक तेवढी गाडी, आवश्यक तेवढे कपडे. पण असं होतं सर, म्हणजे व्हायला पाहिजे. माझा हा आयुष्यभराचा प्रयत्न आहे. मी आता एवढी वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतोय. माझं जेवढं ऑफिस आहे तिथेच आहे. मी 4 वेळा आमदार झालो. लोक मला मूर्खात काढत असतील आणि ते काढतात देखील काही वेळेला. तुमच्याकडे तर कॉर्पोरेट ऑफिस पाहिजे मोठं. ठाणे शहरासारख्या शहराचे तुम्ही आमदार आहात. तुमच्याकडे अशी साधी गाडीच आहे. त्याच्या आधी तर माझ्याकडे वॅगनरच होती. परंतु माझा सांगण्याचा हा मोठेपणा नाहीये. पण तुम्ही जेवढं हे त्यागाल तेवढी तुमची नैतिक ताकद वाढत राहते आणि जेवढं तुम्ही ह्याचा हव्यास धराल तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये गुंतत जाता
आणि एकदा तुम्हाला ते गुंतत जाण्याची जर सवय लागली, हम्म. जसं आपण गमतीत म्हणतो की हाताला रोज खाज सुटायला लागली, हो हो. तर मग तुम्हाला तिथून मागे येता येत नाही. हम्म, हम्म, स्वाभिमानी राजकारण करता येत नाही, आत्मनिर्भर बनता येत नाही, आत्मसन्मानासाठी काम करता येत नाही, हम्म, आणि कार्यकर्त्यांना आणि नागरिकांनाही तुम्ही कितपत न्याय देऊ शकाल हम्म, हे देखील साशंकता होऊ शकते. हम्म. त्याच्यामुळे ते जर पथ्यपाणी सांभाळलं त्याच्यामध्ये निश्चितपणे चांगली गोष्ट होते. वाव. सर, एक कॉमन प्रश्न जो सगळ्यांना विचारला जातो, आपले आवडते राजकीय नेते कोण आहेत? तर राजकीय नेते तर खूप असतात, हम्म, परंतु अटल बिहारी वाजपेयी हम्म, हे निश्चितपणे आमचे आवडते नेते आहेत. हम्म, कारण की त्यांनी अनेक तप काम केलं, हम्म, तपस्या केली, हम्म. आणि तरी देखील त्याच्या पलीकडे जाऊन एक हृदय जे त्यांनी सहृदयता दाखवून हो. देशामध्ये लोकांचा पूर्ण विश्वास प्राप्त केला. हो. ज्यांच्याकडे बघून आम्ही इतकी वर्ष काम करत आलो, हम्म, की ज्या वेळेला काहीच नव्हतं माझ्या पक्षाचं, हम्म. त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयींसारख्या नेतृत्वाकडे बघून आम्ही काम करत राहिलो, बरं. आणि त्याच्यामुळे ते आमचे आवडते. हम्म. सर, तुम्ही खूप छान वेळ दिलीत. एक शेवटचा प्रश्न. आमच्या चॅनलचं नाव एक विचार आहे आणि कुठेतरी विचार देण्याचं काम आम्ही करतो. तर जे पण कोणी प्रेक्षक हे व्हिडिओ बघेल, तुम्ही काय एक विचार द्याल त्यांना? काय एक नाही, विचार एक सांगाल? विचार हे नावच छान आहे. थँक्यू सर. कारण की मीडियाच्या माध्यमातून चांगलं कार्य, हम्म, चांगला विचार हम्म. आणि चांगलं व्यक्त होण्याची पण गरज आहे, हो. की जेणेकरून लोकांपर्यंत ते पोचेल. कारण हे इतकं फास्ट आपल्याकडे उपलब्ध असलेलं साधन आहे, साधन आहे. हो. आणि एक विचार हे तेच काम पुढच्या काळामध्ये निश्चितपणे करेल. बघा, समाजामध्ये सगळंच काही वाईट चाललेलं नाही, नाहीये. हम्म, त्याहीपेक्षा जास्त चांगलेलं काम पण आहे. हम्म, पण तुम्ही जर येणाऱ्या पिढीला ते दाखवलं नाही, किंवा हम्म. ते सांगितलं नाही, किंवा ते व्यक्त केलं नाही, तर लोकांना वाटेल की हेच बरोबर चाललंय की काय. हो. आणि त्याच्यामुळे एक विचार जे आहे त्याला मी शुभेच्छा देतो. येस. आणि पुढच्या काळामध्ये आपण हे देखील लोकांसमोर, जी निर्णयाळी सामान्यातली असामान्य निर्णय क्षेत्रात लोक आहेत, हो. त्यांना देखील त्या पद्धतीने लोकांसमोर आणलं तर एक लोकांना पॉझिटिव्ह एनर्जी नक्कीच त्यातून सर. 100% मिळेल. नक्कीच. आणि एक विचारच्या माध्यमातून हा आम्ही नक्की प्रयत्न करू. आज आपण वेळ दिलात सर, दिलखुलास चर्चा केल्या, प्रत्येक प्रश्नांची तुम्ही खूप छान मनमोकळी उत्तरं दिली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि या चर्चासत्रात सहभागी झाल्याबद्दल आभारी आहे. थँक्यू.